नमस्कार. इयत्ता 7वी विषय इतिहास या पाठ्यपुस्तकातील आज आपण पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशामध्ये अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोघांच्या ताब्यामध्ये बराचसा भाग हा त्यांच्या ताब्यामध्ये होता. मोगलांनी खानदेशामध्ये आपला शिरकाव केला होता आणि त्यांची इच्छा होती की दक्षिण भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करून तिथं विस्तार घडवून आणणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. कोकण किनारपट्टीवरती आफ्रिकेतून सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या आणि त्याच काळात युरोपमधून इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच अशा प्रकारे सत्ता युरोपमधील भारतामध्ये आल्या. या सत्तामधील सागरी स्पर्धा व त्यांच्यामध्ये असणारा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत गेला. त्यांच्यात व्यापारी बाजारपेठा काबीज करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. गोव्यामध्ये वसईमध्ये पोर्तुगीज दाखल झाले. पश्चिम किनारपट्टीवरती गोवा, दीव, वसई त्यांनी आपल्या अगोदरच राज्य स्थापन केले आणि त्यानंतर इंग्रज आले, डच आले, फ्रेंच आले. यांनी व्यापारी कंपन्या यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात भारतामध्ये चंचू प्रवेश केला. जमेल तेवढे वर्चस्व स्थापन करणे, व्यापार करणे आणि हा त्यांचा उद्देश होता. त्यांच्यातील आपापसातील संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता होती, असुरक्षितता सुद्धा होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असे म्हणत. शिवपूर्व काळात लोकवस्ती, प्रजा, राज्यकर्ते यांच्यात दुवा म्हणून कार्य करण्याचा अधिकार कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी आपल्याला गाव म्हणजे मौजा, कसबा, परगणा या भौगोलिक स्थानाची ओळख करून घेणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे आणि परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणत असत. कसबापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा असे म्हणत असत. तर आपल्याला या 3 घटकांची माहिती घ्यायची आहे: गाव, कसबा आणि परगणा. सर्वप्रथम आपण मुद्दे लिहून घ्यायचे आहेत. पहिला मुद्दा लिहून घ्यायचा आहे गाव. पहिला मुद्दा कोणता लिहून घ्यायचा आहे? गाव. बहुतांश लोक हे गावामध्ये राहत होते. गावाला मौजा म्हणत असत. पाटील हा गावचा प्रमुख असे. शेती हा मुख्य व्यवसाय असे. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे हे गावचे पाटील काम करत असत. गावामध्ये भांडण तंटे झाले तर ते सोडवत असत. शांतता निर्माण करण्याचं काम ते करत असत आणि त्यांच्या सर्व कामामध्ये मदत कुलकर्णी करत असे. जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवणे हे त्यांचं मुख्य काम असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर होते. व्यवसाय हे वंश परंपरेने चालत असत आणि गावामधले जे कारागीर काम करत, सेवा देत, त्याच्या बदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना आपल्या उत्पन्नाचा वाटा मिळत असे, म्हणजे धान्य मिळत असे. कारागिराकडून वस्तू घ्यायची आणि त्याच्या बदल्यात त्याला धान्य द्यायचे. म्हणजे कुंभाराकडून वस्तू घ्यायच्या आणि त्याच्या बदल्यात शेतकरी काय करत असे? धान्य देत असे. अशा प्रकारे त्यास बलुत असे म्हणत. उत्पन्नाचा वाटा शेतकरी देत असे, त्याला काय म्हणत? बलुत असे म्हणत.
परीक्षेत प्रश्न येणार, बलुत म्हणजे काय? बलुत म्हणजे काय? पुढचा मुद्दा लिहून घ्यायचा आहे, कसबा. नंबर 2, कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण होते. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती असेल. तेथे सुतार, लोहार इत्यादी काम करणारे जे कुशल कारागीर होते ते राहत असत. आणि कसब्याला जोडूनच काय असे, बाजारपेठ असे. बाजारपेठ तयार करणे, बाजारपेठ वसवण्याचं काम कुणाकडे असे, शेठ व महाजन यांच्याकडे ते काम असे. नवीन ठिकाणी बाजारपेठ ते वसवत असत आणि पेठेचे वतनदार ते कारभारी सुद्धा तेच असत. प्रत्येक गावात पेठ असेलच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचं काम शेठ व महाजन यांचे असे. सरकार त्यांना जमिनी देत असे, गावकरी त्यांना सहकार्य करत असत. अशा प्रकारे गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत आणि पेठेचा हिशोब ठेवण्याचं काम कोण करत असत, महाजन करत असत. माहित आहे का तुम्हाला, वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळ पाषाण येथे एक पेठ वसवली गेली आणि त्या पेठेला नाव देण्यात आलं जिजापूर असे म्हणतात. मग त्यावरूनच नावं निघाली, म्हणजे मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा हे देखील या पेठा त्या ठिकाणी वसवल्या गेल्या आणि त्यातूनच मालोजी, खेलोजी, परसोजी, विठोजी अशी नावे औरंगाबाद येथे वसलेल्या पेठा, नव्या पेठा त्या ठिकाणी आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसलेली पेठ आहे. अशा प्रकारे पेठा औरंगाबाद येथे या वसवल्या गेल्या असं आपल्याला सांगता येईल. 2 खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरिता बुद्रुक व खुर्द या नावांचा उपयोग केला जात असे. म्हणजे मूळ गाव त्याला काय म्हणत, बुद्रुक, आणि नवीन गाव त्याला काय म्हणत, खुर्द. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द, वडगाव खुर्द असे नाव पडले जात असते. पुढचा मुद्दा लिहून घ्या, परगणा. नंबर 3, परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असे, तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा सर्वात मोठा होता, 290 गावे होती. चाकण परगणा त्यामध्ये 64 गावे होती आणि शिरवळ परगणा हा सर्वात लहान होता आणि यामध्ये 40 गावं ही सहभागी झालेली होती. देशमुख देशपांडे हे परगण्याचे वतनदार होते, अधिकारी असत. देशमुख हा परगण्याच्या पाटलांचा तो प्रमुख असे. म्हणजे गाव पातळीवरती जे पाटील काम करत असत तेच काम परगणा पातळीवरती कोण करत असे, देशमुख करत असे. कुलकर्णीचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवरती कुलकर्णी जे काम करत असत तेच देशपांडे हे काम करत असत. वतनदार, अधिकारी, रयत आणि सरकार यांच्यातील दुवा होता. परगण्यावरती परचक्र आली, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली, रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचं काम कोण करत असे, वतनदार करत असे. काही वेळेला अधिकारी मात्र काय करत असत, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असत. रयतेकडून मिळालेला पैसा जो आहे तो लवकर जमा करत नसत, रक्कम जमा सरकारकडे करण्यामध्ये विलंब लावत असत. तर अशा प्रकारे दुरुपयोग केल्यामुळे प्रजा ही काय होती, त्रासलेली होती. वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगाची सारामुक्त जमीन याकरिता किंवा या अर्थी हा शब्द काय केला जात असे, वापरला जात असे. दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात
पीक येत नसे. मग अन्नधान्यांचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकावर परगंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ 1630मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. पुढचा मुद्दा आपण बघूया, वारकरी पंथांचे कार्य. अंधश्रद्धा, कर्मकांड याचा मोठा पगडा आपल्या समाजावरती बसलेला होता आणि लोक दैववादाच्या आहारी गेलेले होते आणि त्यामुळे प्रयत्नशीलता ही थंडावलेली होती. म्हणजे प्रयत्न करून यश मिळवणे ही जी प्रक्रिया आहे ती प्रयत्नशीलता थंडावलेली होती. रयतेची स्थिती अतिशय दयनीय हालाकीची झालेली होती. दुष्काळामध्ये काय परिस्थिती होती हे आपण बघितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने केले. वारकरी पंथांनी हे मोलाचे कार्य केले. आता महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कार्य संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्यापासून संत परंपरा समाजातील विविध स्तरापर्यंत संतांनी पुढे चालवले. संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्त्री पुरुष यामध्ये सहभागी झाले. सर्व स्तरातील लोक त्यामध्ये येत होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत सेनानावी, संत शेख मोहम्मद अशा प्रकारची संत मंडळी त्यामध्ये होती. संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि त्यांची बहीण संत निर्मळाबाई याही यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई सिऊरकर यासारख्या स्त्रिया सुद्धा या संत कार्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. तर या सर्व संत मंडळींचे पंढरपूर हे मुख्य ठिकाण आणि पंढरपूरचे विठ्ठल हे आराध्य दैवत. वारी करायची आणि पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठी सर्व संत मंडळी वारकरी भक्ती सागरात न्हावून निघत असत. सर्व मंडळी पंढरपुरामध्ये एकत्र येत असत आणि भक्ती सागरात न्हावून निघत असत आणि त्या ठिकाणी भजन, कीर्तन, सहभोजन असे विविध कार्यक्रम चालायचे आणि या माध्यमातून समतेचा प्रसार महाराष्ट्रभर होऊ लागला. अशा प्रकारे वारकरी पंथाने मोठे कार्य केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख संत जे होते त्यामध्ये संत नामदेवांचं स्थान हे फार महत्वपूर्ण आहे. वारकरी संप्रदायातील ते श्रेष्ठ संत होते, कुशल संघटक होते आणि उत्तम कीर्तनकार सुद्धा होते. कुशल संघटक व उत्तम कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे संत नामदेव. सर्व जातीतील स्त्री पुरुष यांना एकत्र घेऊन समतेची भावना त्यांच्या मनामध्ये त्यांनी जागवली. ते म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे कीर्तनामध्ये नाचून गाऊन मला ज्ञानाचा प्रसार हा करायचा आहे अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. सुंदररित्या त्यांनी अभंग रचना केली. अनेक अभंग त्यांचे प्रसिद्ध झाले
अनेक संतांच्यावर आणि सर्वसामान्य लोकांच्या वरती नामदेवांच्या अभंगाचा प्रभाव पडला. नामदेवांनी नामाचा महिमा अभंगातून सांगितला. परमेश्वराच्या नावाचे गुणगान केले आणि नामाचा महिमा, नामस्मरणाचा महिमा त्यांनी सांगितला. आपल्या विचारांचा प्रभाव थेट पंजाबपर्यंत पोहोचला. शीख धर्मयातील लोक जे होते त्यांना नामदेवांचे अभंग आवडले आणि त्यांनी त्यांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये त्यांचे अभंग समाविष्ट केले. तर अशा प्रकारे आपले अभंग थेट पंजाबपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नामदेवांनी केले. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला आणि पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हटलं जातं. विख्यात संत होते. भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी मराठीमध्ये अर्थ स्पष्ट करणारा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. त्यानंतर अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला आणि सर्व ग्रंथातून अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व त्यांनी सांगितले. सामान्यांना आचरणात येईल अशा प्रकारचा भक्ती मार्ग त्यांनी सांगितला. आचार धर्म त्यांनी सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून त्यांनी दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी जीवन कसे जगावे हे त्यांनी सांगितले. जीवन जगत असताना मनाचे संतुलन ढळू द्यायचं नाही. याचबरोबर कुठलीही मनामध्ये कटुता बाळगायची नाही असं त्यांनी सांगितलं. जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले आणि पसायदानातून उत्तम संस्कार त्यांनी केले. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ, त्याचबरोबर सोपानदेव आणि त्यांची भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध झाल्या. त्यांच्यावरही ज्ञानेश्वरांचा प्रभाव पडला. संत एकनाथ महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते म्हणजे संत एकनाथ गुरु. साहित्य त्यांनी विपुल लिहिले. विविध प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले. अभंग, गवळणी, भारुडे. लोकांचं मनोरंजन करता करता लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम भारुडे या काव्य प्रकारातून त्यांनी केले. भागवत धर्माची मांडणी अतिशय सोपी व सविस्तर त्यांनी केली. भावार्थ रामायण या ग्रंथामध्ये त्यांनी रामकथा सांगितली आणि रामकथेच्या निमित्तानं लोकजीवनाचे चित्र त्यांनी रेखाटले. भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्ती आविष्काराचा भाग त्यांनी मराठीमध्ये विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी प्रपंच काही सोडायला लागणार नाही किंवा प्रपंच सोडण्याची आवश्यकता सुद्धा नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवले. ते खऱ्या अर्थाने त्यामुळे ते लोकशिक्षक होते. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असा प्रश्न त्यांनी विचारला. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असा प्रश्न त्यांनी त्या काळच्या संस्कृत पंडितांना ठणकावून विचारला. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांच्यावरती सुद्धा टीका केली. तर अशा प्रकारे एकनाथांनी सुंदर अभंग रचना केली आणि वारकरी संप्रदाय रूपी मंदिराला खांब देण्याचं काम त्यांनी केले.
संत एकनाथ हे महाराष्ट्रातील थोर संत, भक्ती चळवळीचे एक महान संत, आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिले, विपुल साहित्य त्यांनी निर्माण केले, अभंग लिहिले, भारुडे लिहिली. लोकांचे मनोरंजन करता करता लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम या भारुड्यांनी त्यांनी केले. हे महत्वपूर्ण आहे. भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर त्यांनी केली. भावार्थ रामायण यामध्ये रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र लोकांच्या समोर मांडले. भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तिविषयक आविष्कार मराठीतून त्यांनी विशद केला. अभंगात त्यांचा जिव्हाळा होता आणि परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच काही सोडावा लागणार नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. त्यामुळे ते खरे लोकशिक्षक होते. मराठी भाषेची गोडवी त्यांनी गायली आणि मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असं त्यांनी सांगितले. त्या काळातील संस्कृत पंडितांना त्यांनी ठणकावून सांगितले, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली, संस्कृत वाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. अशा प्रकारचा सवाल त्यांनी तत्कालीन संस्कृत पंडितांना विचारला. अशा प्रकारे मराठीची थोरवी त्यांनी गायली. इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांच्यावरती त्यांनी टीका केली. अशाच प्रकारचं संतांचं कार्य पुढे संत तुकारामांनी सुद्धा केले. पुण्याजवळील देहू या गावी त्यांचा जन्म झाला. संत तुकाराम म्हणजे तुकोबा तुकाराम बल्लोबा आंबिले असं त्यांचं नाव. अभंगाच्या रचना अतिशय सुंदर त्यांनी केली. प्रासादिक अशी अभंग रचना आहे आणि अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची त्यांनी दिली. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे. ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण अभंग तुकारामांची खूप पाठ आहे, तोंड पाठ आहे. असे वारकरी आपल्याला अनेक भेटतात. रंजल्या गाजल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कणव आहे. जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, रंजले गाजलेले आहेत, त्यांची सेवा करा. आणि जो सेवा करणारा मनुष्य आहे, सेवा करणारा जो व्यक्ती आहे तोच परमेश्वर आहे. परमेश्वर इतर शोधण्याची गरज नाही. म्हणून ते म्हणतात, जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची जी कागदपत्रे आहेत ती इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. समाजामध्ये दांभिकता होती, अंधश्रद्धा होती. या दांभिकतेवरती, अंधश्रद्धेवरती प्रखर टीका ही संत तुकारामांनी केली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे उत्तम धन हे आपण कसं कमवलं पाहिजे? उत्तम व्यवहार करूनच कमवलं पाहिजे. कष्ट करूनच धन कमवले पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव अनेक लोकांच्यावरती पडला. कर्मठ लोकांनी मात्र त्याला विरोध केला, पण तरी मुळात अभंग रचना करण्याचा त्यांना अधिकारच नाही असं त्यांनी सांगितलं. पण कर्मठ लोकांनी त्यांच्या अभंगाच्या वया काय केल्या? इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे अनेक शिष्य होते, अनेक सहकारी होते आणि हे सर्व शिष्य सहकारी विविध जाती धर्मातील लोक होते. त्यामध्ये नावजी माळी आणि गव्हर्नर शेठ वाणी, याचबरोबर संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी अशा प्रकारची नावे आपणाला त्यांची सांगता येतील. आणि त्यामध्ये गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे या दोघांनी काय केले? तुकारामांचे अभंग लिहून ठेवले
आणि लिहून ठेवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी पार पाडली. पुढचा मुद्दा आपण बघूया. संत कार्याची फलश्रुती. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा उपदेश दिला. संतांनी लोकांना समतेचा उपदेश दिला किंवा संदेश दिला. माणुसकी, मानवता धर्म शिकवला आणि याचबरोबर एकमेकांवरती प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे अशा प्रकारची शिकवण संतांनी दिली. त्यांच्या या कार्यामुळेच लोकांच्या मध्ये लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती, निरनिराळ्या प्रकारची नैसर्गिक संकटे याची पर्वा न करता किंवा या सर्व संकटामध्ये कसे जगावे याविषयी उपदेश लोकांना केला. आणि हा उपदेश केलेला जो आहे तर तो मोठा आधार लोकांना ठरला. त्यांच्या या कार्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. धर्माचा खरा अर्थ त्यांनी सांगितला. लोकांच्यात राहून लोकांची सुखदुःखे समजून घेऊन भक्ती मार्गाचा पुरस्कार त्यांनी केला. कर्मठ लोक विरोध करत होते, पण हा विरोध सहन करणे म्हणजे कर्तव्याचाच भाग आहे असं त्यांनी मानलं. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जगाचे आघात जो सहन करतो तोच खरा संत आहे. अशा शब्दात तुकारामांनी खऱ्या संताची लक्षणे सांगितली. शास्त्र पंडितांच्या अवघड आणि अवजड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषा यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत ही भूमिका त्यांनी घेतली. वर्ण, जात, अहंकार बाजूला सारून त्यांनी एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहावयास शिकवले. एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहावयास शिकवले. अशा प्रकारे समाजाला मार्गदर्शन केले. भक्ती करत असताना आपली कार्य किंवा कर्तव्य कर्मे सोडली नाही. त्यांनी आपल्या कामामध्येच परमेश्वर बघितला. उदाहरण द्यायचं असेल तर सावतामाळीचं देता येईल. सावतामाळी शेतामध्ये काम करता करता तो म्हणतो की कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. म्हणजे मी कष्ट करून पिकवलेलं हे जे शेत आहे, शेतामध्ये लावलेला जो कांदा मुळा भाजी आहे तर ही सगळी माझी विठाई आहे असं ते म्हणतात. म्हणजे स्वतःच्या कर्मामध्ये सुद्धा विठ्ठलाचं स्वरूप त्यांनी बघितलं. त्यांचे हे विधान शेतीच्या कामापुरते असले किंवा कामासंदर्भात असले तरी ते सर्व संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांना सुद्धा लागू आहे. संत आपापले व्यवहार सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. शेवटचा मुद्दा आहे रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील जांबगावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्व सांगितले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारचा संदेश त्यांनी समाजाला दिला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिले. दासबोध हा सर्वात महत्वपूर्ण ग्रंथ त्यांचा आहे. तो ग्रंथ तुम्ही ग्रंथालयातून घ्यायचा आहे आणि त्याचं वाचन करायचं आहे. त्यानंतर त्यांनी करुणाष्टके लिहिली, मनाचे श्लोक लिहिले. या सर्व साहित्यातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे त्यांनी दिले. लोक चळवळीचे, लोकसंघटनेचे महत्व त्यांनी सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ येथे
संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार त्यांनी केला. आपल्या विचारांचा प्रचारार्थ त्यांनी भारतामध्ये भरपूर प्रवास केला. अशा प्रकारे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रकारची स्थिती होती आणि महाराष्ट्रात त्या काळी आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहू लागलेली होती आणि त्या सर्वांमध्ये अशा घटकामध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान हे विषय इतिहास व नागरिकशास्त्र, इयत्ता 7वी. विद्यार्थी मित्रांनी या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 सर्वांनी काढायचं आहे. प्रकरणाचं नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. प्रकरण क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. हा जो पाठ आपण बघितला त्या पाठाचं वाचन बघूया. सातव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. मोगलांचा खानदेशमध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते, तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत, तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेचे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानाची ओळख होणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊ. गाव, मौजा. बहुतेक लोक गावामध्येच राहत. गावाला मौजा असे म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटाबखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्यांच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसाय यासंबंधीचे हक्क
वंश परंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलूत असे म्हणत. कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागिरी असत. कसब्याला जोडून बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे या पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेट्टे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारकडून जमीन आणि गावकऱ्याकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे. माहीत आहे का तुम्हाला, वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ बसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसलेली पेठ होती. जाणून घेऊया. दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरिता बुद्रुक आणि खुर्द या नावाचा उपयोग केला जातो. मूळ नाव बुद्रुक आणि नवीन नाव खुर्द. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता, त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवरील जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत. ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे. माहीत आहे का तुम्हाला, वतन हा अरेबिक शब्द महाराष्ट्रात तो वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो. दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्यांचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकावर परगंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे.
महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ 1630मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार खुंटले, लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. वारकरी पंथांचे कार्य, अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हालाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यासारख्या स्त्रिया होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हावून निघत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन काला या माध्यमातून समृद्धीचा प्रसार होई. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले होते. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरणात येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादीचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोप्या व
सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तिविषयक भागांचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर कडक टीका केली आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यामध्ये दैवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महदाजी पंत कुलकर्णी ही त्यातली काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी आणि मानवता धर्म शिकवला. एकमेकावर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळेच लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती आणि निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांनी त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहे. शास्त्र पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले.
दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीयतेचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपली कर्तव्य कर्म सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदामुळा भाजी अवघी विटाई माझी, कांदामुळा भाजी अवघी विटाई माझी असे संत सावता म्हणजे सावतामाळी महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारांच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. चला चर्चा करूया. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती मिळवून पुढील मुद्द्याविषयी चर्चा करा. वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, वारीचे नियोजन कसे असते? हे जे दोन प्रश्न दिलेले आहेत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायची आहेत. वारीला गेलेला जो वारकरी आहे त्याच्याजवळ जर तुम्ही बसला जाऊन तो सगळी माहिती तुम्हाला नक्कीच देईल. आणि वारीचे नियोजन कसे असते, जाताना कोणत्या अडचणी येतात आणि पुन्हा त्या अडचणीवरती मात करून नियोजन यशस्वी कसे वारकरी करतात याची सविस्तर माहिती तो सांगेल. ते सर्व मुद्दे तुम्ही वहीमध्ये नोंद करायचे आहेत. थोडक्यात काय, वारकऱ्याची एक मुलाखत घेतली तर तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील. रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोकचळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकामध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. या पाठाच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे. एकूण 5 प्रश्न त्यामध्ये आलेले आहेत. यामध्ये काही उपक्रम आहेत. ते उपक्रम विद्यार्थी मित्रांनी वहीमध्ये सोडवायचे आहेत. तर आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाची सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे. ही अनुक्रमणिका आहे आणि या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. या QR कोडला स्कॅन करून तुम्ही काय करू शकता, या पाठाविषयी अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. तर आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.